धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाल्याशिवाय वाक्षताई या उपोषण स्थळी हटणार नाहीत। एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट मिटल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाहीये। त्यासाठी सरकारला इशारा आहे, तुम्ही जर ह्या 2-4 दिवसामध्ये आम्हाला एसटी आरक्षणाचा दाखला दिलेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज पेटल्याशिवाय राहणार नाहीये आणि तुम्हाला तुमच्या खुर्च्या तर खाली कराव्या लागतील आणि इथून पुढे धनगर समाज तुम्हाला कधी माफ करणार आहे। कारण वारंवार तुम्ही आम्हाला फसवलेला आहे आणि या फसवणुकीचा बदला धनगर समाज शांत बसलेला आहे। त्याचा तुम्ही जास्त वेळ बघू नका, वाट बघू नका आणि हा धनगर समाज तुम्हाला तुमच्या सगळ्या असणाऱ्या खुर्च्या खाली उतरवून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा जय सीताई वाक्षे यांच्या आजच्या उपोषणा स्थळावरून आम्ही देतो। त्यामुळे हा भटका समाज आहे, आदिवासी समाज आहे आणि या आदिवासी समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे आणि ह्याचं पाप आतापर्यंतच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि हे पाप आता जर धुवून काढायचं असेल तर ह्या सरकारला संधी आहे। ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्याचे परिणाम खूप विपरीत होतील। नमस्कार, कळंबोली नवी मुंबई येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जयश्रीताई वाक्षे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या आमरण उपोषणस्थळी धनगर बांधवांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय हा समाज स्वस्थ बसणार नाही। येणाऱ्या निवडणुकीच्या काळात ह्या सरकारला धनगर आरक्षण न दिल्यास परवडणारे नाही। त्यामुळे धनगर समाजाच्या मागण्याकडे सरकार आता कसं पाहतंय हे येणाऱ्या काळात स्पष्ट धनगर होईल। आरक्षणाच्या एसटीच्या सर्टिफिकेटसाठी मी इथे आमरण उपोषणाला बसलेली आहे। तर माझ्या सर्व समाज बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की सर्वांनी मला पाठिंबा द्यावा। मला नाही तर या आपल्या सर्व समाज बांधवांनाच, आपल्या सर्व धनगरांना पाठिंबा आहे। या ठिकाणी आज जयश्रीताई वाक्षे मॅडम यांचा आमरण उपोषणचा पहिला दिवस आहे। चांगला प्रतिसाद समाज बांधवांकडून मिळत आहे। सकाळी बसल्यापासून प्रत्येक विभागातून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन या ठिकाणी लोक जातात। काही संघटनेचा पाठिंबा, मातंग समाजाचाही या ठिकाणी पाठिंबा झालेला आहे। पाटणमधून काही लोकांनी इथे येऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे। तरी आज जयश्रीताईचा हा मला म्हणायचं आहे सोन्याचा दिवस आहे। कारण सोन्याच्या पावलानं या ठिकाणी त्यांची उपोषण स्थळी पाय लागला आणि एक अर्ध्या तासात न्यूज आली की शिंदे समिती अहवाल सादर झालेला आहे तिथं। ही एक चांगली न्यूज मिळाली आणि दुसरा एक न्यूज आम्हाला न्यूजच्या माध्यमातून मिळाली की धनगर समाजाला जे प्रमाणपत्र 6 प्रमाणपत्र मिळाली होती ते सुद्धा दडगण नावाची ते सुद्धा रद्द झाली। त्याबद्दल आम्ही समाधान आहोत। तरी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाल्याशिवाय वाक्षताई या उपोषण स्थळी हटणार नाहीत। भले जीव द्यायला तयार आहेत पण हे धनगर समाजाचं आरक्षण मिळाल्याशिवाय ते या ठिकाणी हलणार नाही एवढी आम्हाला गॅरंटी आहे आणि आम्ही त्यांच्या ठामपणे पाठीमागे आहे। आज कळंबोली या ठिकाणी जय सीताई वाक्षे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। खरं तर गेली 65-70 वर्ष धनगर समाजाला विविध मंत्र्यांनी, सरकारनी, सर्वांनी फसवलेला आहे। परंतु आज महाराष्ट्रभर धनगर समाजाचा आवाज उठला गेलेला आहे। धनगर समाजाचे प्रश्न कोण नीट समजून घेत नाहीये। आता सांगितल्याप्रमाणे जरी हे निर्णय धनगड व्हॅलिडिटीचे रद्द करण्याचे आलेले असले तरी सुद्धा त्याच्यामुळे आमचे 2 वर्ष न्यायालयीन लढा हा फुकट गेला आणि त्यामुळे हे सर्टिफिकेट आता रद्द करून काय फायदा आहे। आम्ही केस जिंकली असती पण सरकारनं आता तर शेवटची आम्ही विनंती करण्यासाठी आम्हाला एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट मिटल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाहीये। त्यासाठी महाराष्ट्रातील 25 उपोषण करते आणि त्यांचे सगळे सहकारी 200-250 गाड्यांच्या ताफ्यासहित उद्याच्या सकाळी या कळंबोलीच्या उपोषणाला वाक्षताईंना भेट देण्यासाठी सगळे उपोषण करते येणार आहेत आणि तिथून शिंदे समितीचा जिथे अहवाल दिलेला आहे त्यांची कॅबिनेट बैठक मंत्रालयामध्ये उद्या 4 वाजता आहे। तर तिथे सुद्धा ते आमचे समाज बांधव जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणून सरकारला इशारा आहे
तुम्ही जर ह्या 2-4 दिवसामध्ये आम्हाला एसटी आरक्षणाचा दाखला दिलेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधला धनगर समाज पेटल्याशिवाय राहणार नाहीये आणि तुम्हाला तुमच्या खुर्च्या तर खाली कराव्या लागतील आणि इथून पुढे धनगर समाज तुम्हाला कधी माफ करणार आहे, कारण वारंवार तुम्ही आम्हाला फसवलेला आहे आणि या फसवणुकीचा बदला धनगर समाज शांत बसलेला आहे. त्याचा तुम्ही जास्त वेळ बघू नका, वाट बघू नका आणि हा धनगर समाज तुम्हाला तुमच्या सगळ्या असणाऱ्या खुर्च्या खाली उतरवून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा जयश्रीताई वाक्षे यांच्या आजच्या उपोषणा स्थळावरून आम्ही देतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, समाज बांधवांनाही उद्याचे हे 2 दिवस महत्वाचे आहेत आणि 11 वाजेपर्यंत या कळंबोलीच्या उपोषण ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. आज या ठिकाणी जयश्रीताई वाक्षे सकाळपासून आंदोलनासाठी बसलेले आहेत, उपोषणासाठी बसलेले आहेत. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या भागामध्ये रस्ता रोको, आक्रोश मोर्चा, आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत हा आमचा समाज खूप कष्टातून उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. आज हा भटका समाज आहे, आदिवासी समाज आहे आणि या आदिवासी समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे आणि ह्याचं पाप आतापर्यंतच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि हे पाप आता जर धुवून काढायचं असेल तर ह्या सरकारला संधी आहे आणि ह्या सरकारच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार साहेब असतील, ह्यांना संधी आहे की आतापर्यंत ह्या धनगर समाजावरती, भोळ्या बाबड्या समाजावरती अन्याय झाला आहे. हा अन्याय कुठं तर तुम्हाला पुसून काढण्यासाठी संधी आहे. तुम्ही तसे प्रयत्न करताय. जसं तुम्ही शिंदे समितीचा अहवाल तुम्ही सादर करून घेतला, त्याचबरोबर ज्या 6 प्रमाणपत्र दिली ते धनगड हे खोटी प्रमाणपत्र होती ते तुम्ही रद्द केली. त्याबद्दल तुमचं स्वागतच आहे, अभिनंदनच आहे, तुम्हाला धन्यवादच आहेत. परंतु आता आमची ही अंतिम टप्प्यात आलेली लढाई जे कोर्टामध्ये आमचे 2-3 वर्ष गेली, लाखो करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले, गोरगरीब लोकांनी वर्गणी काढून आज या कोर्टामध्ये खर्च केला, वकिलांची फी द्यायला पैसे नाहीत. परंतु आज हा भोळा बाबडा समाज थोडे 2 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100, 1000, 2 लाख, लाख असे पैसे वर्गणी करून देतोय आणि ह्या कोर्टाच्या फ्या भरून आम्ही खायला आलो. आणि आता जर सरकारनं ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्याचे परिणाम खूप विपरीत होतील आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आमची ही हक्काची लढाई जी आहे, ह्या हक्काच्या लढाईला तुम्ही न्याय द्यावा आणि एसटीचे सर्टिफिकेट आम्हाला द्यावेत. आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही, आम्ही कुणाकडे भीक मागत नाही. आम्हाला आमच्या हक्काचं जे घटनेमध्ये आहे ते आम्हाला द्यावं. आज आमचा भोळा बाबडा समाज आहे, एकतर संघटित होत नाही, भटकंती करतोय. आज ह्या जिल्ह्यात तर उद्या त्या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यातनं त्या जिल्ह्यात. आणि जर समजा चुकून माकून एखाद्या वेळेस संघटित झालाच तर तिथं कोणतरी येते आणि कोणतरी आश्वासन देते आणि निघून जाते, परत हुराळी मिंडी लागली लांडगेच्या मागं. अशी अवस्था आमच्या समाजाची होते आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला न्याय मिळेल असा झालेला आहे आणि आज न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आज सर्व घरातून आज समाज एकवटलेला आहे, चिडलेला आहे. आज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही अशी भूमिका आज समाजातल्या तरुणांनी, महिलांनी, पुरुषांनी, ज्येष्ठांनी सर्वांनी घेतलेली आहे. आता तुम्हाला आम्हाला एसटीचं सर्टिफिकेटच द्यावं लागेल आणि ते तुम्ही द्यावं तरच येणारा काळ चांगला आहे, सुखकर आहे. अन्यथा तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे, आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे असं जरी असलं तरी तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि तुम्ही ते आमचा अपेक्षा भंग करणार नाही अशा आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यास सुरुवात करावी. त्या अनुषंगाने तुम्ही सर्टिफिकेट देण्यास सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार बांधवांनो, गेले कित्येक दिवसापासून आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची ही राज्य सरकारने लावलेली हेटाळणी, खरं तर BK कोकरांच्या पासून सुरू झालेली ही लढाई आज त्याचं फलित हे जात पडताळणी कार्यालय संभाजीनगर येथून झालं आणि त्या ठिकाणची 6 जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाली. हे धनगर समाजाचं पहिलं पाऊल आहे आणि दुसरं पाऊल शिंदे समितीचा अहवाल
आज जरी सीएम साहेबांची बैठक नसेल लागली तरी उद्याच्याला लागेल आणि तो अहवाल सादर होईल आणि त्यानंतर हे धनगर समाजाच्या चळवळीतील दुसरं पाऊल मोलाचं ठरेल. त्यानंतरचा हा राहिला शासकीय प्रशासनाचा GR काढण्याच्या प्रोसेसचा भाग, तोही उद्याच्याला होण्यासाठी मी मुंबई व परिसरातील समाज बांधवांना आवाहन करतो, एक उपोषणकर्ता या नात्यानं सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं उद्यापासूनच्या तयारीला लागा. राज्य सरकार आपल्याला इलेक्शन लागण्यापूर्वी GR कसा काढून देईल यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी समाजाचे असतील, चळवळीतील कार्यकर्ते असतील, प्रशासनात कामकाज करणारे शासकीय नोकरदार असतील किंवा सर्वसामान्य समाज बांधव असतील, हे आपल्या हिताच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलेलं चळवळ याला कशी उभारी देऊन उद्याचा दिवस, परवाचा दिवस हा 2 ते 3 दिवस समाजासाठी अत्यंत महत्वाचे आणि सोनेरी अक्षराने लिहिलेले दिवस ठरतील. तर जय मल्हार सर्वांना. आज कळंबोली येथे आमच्या भगिनी जयश्रीताई वाक्षे या आपल्या गेल्या कित्येक वर्षापासून मागणी चाललेली आहे ST आरक्षणाची, त्या आज इथे उपोषणाला बसलेल्या आहेत. सर्वप्रथम मी माझ्या कळंबोली वासियांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की आज त्यांनी खूप म्हणजे मोठी गोष्ट केली की आज त्या उपोषणाला बसल्या आहेत. मी त्यांना माझा पाठिंबा दर्शवतो. त्याचबरोबर आपण पाहताय आज गेल्या 2.5 वर्ष शिंदे साहेबांचं सरकार आलेलं आहे. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्या सरकारने फुलाची पाकळी दिलेली आहे. आपल्याला बघतोय आपण आज नामांतराची गोष्ट 4 दिवसापूर्वी झाली, ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेतच. त्याचबरोबर आजच बघितलं आपण मीडियावरती की जे आपले धांगड म्हणून दाखले होते ते रद्द करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. त्याबद्दल सरकारचं खूप खूप अभिनंदन. पण एवढ्यावरती जमणार नाही. आपली जी महत्वाची मागणी आहे ती आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे आणि अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने काय थोडे दिवस राहिले आचारसंहितेसाठी, त्याच्या अगोदर आपल्याला एक गिफ्ट म्हणून द्यावं आणि आपल्या सर्वांना अंमलबजावणी करावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा माझ्या सर्व भगिनी बसलेल्या आहेत, सर्व बांधव बसलेले आहेत, त्या बांधवांना मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे मी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो, दर्शवतो. जय हिंद, जय मल्हार.